नमस्कार, मी वैजनाथ गाडेकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ ई टॅक्सवाला बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? तर आपल्या इन्कमची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणं आणि त्या इन्कमवर जर टॅक्स येत असेल तर तो टॅक्स पे करून इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट करणं. इन्कम टॅक्स रिटर्न कोणाला भरणं आवश्यक आहे? तर जर तुमचं इन्कम 2.5 लाख रुपयाच्या पुढे जर असेल, म्हणजे एका पर्टिक्युलर इयरमध्ये, म्हणजे मागच्या फायनान्शियल इयरमध्ये जर तुमचं इन्कम 2.5 लाख रुपयाच्या पुढे जर असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न कंपल्सरी फाईल करणं आहे. त्यानंतर जर फायनान्शियल इयरमध्ये तुमचं जर काही TDS जर डिडक्शन झालेलं असेल, म्हणजेच तुमचा काही रिफंड जर असेल, तुम्हाला क्लेम करायचा असेल तर ITR फाईल करणं आवश्यक आहे. त्यानंतर मागच्या वर्षाचे जर काही लॉसेस असेल तुमचे बिझनेसमधून असो किंवा कॅपिटल गेनमधून असो, तर ते जर कॅरी फॉरवर्ड करायचे असेल पुढच्या वर्षामध्ये, म्हणजेच ऍडजस्ट जर करायचे असेल तरी सुद्धा तुम्हाला ITR फाईल करणं आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्हाला बँक लोन जर करायचं असेल तरी तुम्हाला ITR ची आवश्यकता आहे. त्यानंतर कंपनी इन्कम जर असेल तर तुम्हाला कंपल्सरी तिथे प्रॉफिट असो, लॉस असो, इन्कम असो नसो, तुम्हाला कंपल्सरी ITR फाईल करणं आवश्यक आहे. आपल्याला ITR केव्हा भरणं आवश्यक आहे, म्हणजेच आता लास्ट डेट इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची काय आहे? तर सिंपल आहे, यामध्ये 2 कॅटेगरी आपण करू शकतो की ऑडिट कॅटेगरी आणि नॉन ऑडिट कॅटेगरी. म्हणजेच ज्यांना ऑडिट करणं कंपल्सरी आहे आणि ज्यांना ऑडिट करणं कंपल्सरी नाही. तर ज्यांना ऑडिट करणं कंपल्सरी नाहीये त्यांच्यासाठी आता ही येणारी 31 जुलै 2023 ही लास्ट डेट आहे. आणि ज्यांना ऑडिटमध्ये आहे, ज्यांचं बिझनेस ऑडिटमध्ये आहे, तर त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर 2023 ही लास्ट डेट असेल. इन्कम टॅक्स रिटर्न भरते वेळेस आपल्याला काय काय डिटेल्स द्यावे लागतात याबद्दल आपण बघू. तर काही कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहे, ज्यामध्ये तुमचं पॅन कार्ड तुम्हाला देणं आहे, आधार कार्ड देणं आहे आणि बँक डिटेल्स देणं आहे, जे की आपल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट करावं लागतं. त्यानंतर तुम्ही जर सॅलरीड पर्सन असाल तर तुम्हाला तुमचं फॉर्म 16 द्यावे लागेल, तुमचे इन्व्हेस्टमेंट डिटेल्स द्यावे लागतील डिडक्शनसाठी. त्यानंतर तुमचा फॉर्म 26A सुद्धा आपल्याला द्यावे लागेल. त्यानंतर तुमचं जर होम लोन असेल तर होम लोनसाठी इंटरेस्ट सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तुमचं काही कॅपिटल गेन्स डिटेल्स असेल तर ते सुद्धा तुम्हाला द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रेंटल जे काही तुम्ही पे केलेलं असेल तर ते सुद्धा देऊ शकता, किंवा रेंटल इन्कम जर तुम्हाला जनरेट झालेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या मुलांची तुम्ही जर स्कूल फीस काही पे केलेली असेल ती द्यायची आहे, किंवा इन्शुरन्स रिसिट असेल ती द्यायची आहे, किंवा तुमचं काही एज्युकेशन लोन असेल तुमच्या मुलांचं त्याचे पण डिटेल्स द्यायचे आहे, आणि काही डोनेशन असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे या सर्व गोष्टींचं आपण डिडक्शन घेऊन तुमचा टॅक्सेस कमी करू शकतो. त्यानंतर बिझनेस इन्कम जर असेल तर बिझनेसचं टर्नओव्हर म्हणजे सेल्स किती आहे, परचेस किती आहे, त्यानंतर प्रोफेशनल इन्कम असेल तर तुमचं रिसिट किती आहे, ग्रॉस रिसिट एका पर्टिक्युलर इयरचा, हा सर्व तुम्हाला डेटा देणं आहे. त्यानंतर तुमचे डेटर्स किती आहेत, क्रेडिटर्स किती आहे, म्हणजे तुम्ही उधार घेतलंय किती, उधार दिलंय किती, या सर्व गोष्टी देणं आहे. त्यानंतर तुम्ही काही लोन वगैरे घेतलेला आहे का, बँकेचा असो किंवा पर्सनल असो, हे सर्व डिटेल्स तुम्हाला स्टेटमेंट्स देणं आवश्यक आहे. आता आपण बघणार आहोत तुमचा जो इन्कम आहे तर त्यावर तुम्हाला टॅक्स किती लागू शकतो. तर सर्वात महत्वाचं हे लक्षात घ्या की टॅक्स लागणं हा एक सेकंड पार्ट झाला. तुम्हाला तुमचं काम अगोदर हे आहे की आपण जे काही इन्कम अर्न केलेला आहे तर तो सबमिशन करणं, त्यावर टॅक्स लागो अथवा न लागो, म्हणजे तुम्हाला नील रिटर्न फाईल करणं सुद्धा आवश्यक आहे. मी जसं आता सांगितलं की 2.5 लाख रुपयाच्या पुढे जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं आवश्यक आहे. म्हणजे नील रिटर्न जरी असेल तर तुम्हाला ते फाईल करायचं आहे. त्यानंतर 2.5 लाख ते 5 लाख इथपर्यंत नील आहे. 5 लाख रुपयाच्या पुढे 5% आहे. त्यानंतर 5 लाख ते 10 लाख 20% आहे, आणि 10 लाख रुपयाच्या वर जर तुमचं इन्कम असेल तर 30% आहे. आणि ऍडिशनली काय, याच्या ऍडिशनल तुम्हाला सेस पे करायचा आहे, जो की 4% असतो तुमच्या टॅक्स अमाऊंटवर. तर अशा प्रकारे आपण टॅक्सेस बघितलेला आहे. आता टॅक्सेबल अमाऊंट एक्झॅक्टली काय आहे, तर जे काही तुमचं टोटल इन्कम आहे आणि त्यामधून सर्व डिडक्शन जर मायनस केली तर आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट मिळते, आणि इन्कम टॅक्स जो आहे तो टॅक्सेबल अमाऊंटवर लागतो. तर पुढे बघू आपण.
टॅक्स कमी करण्यासाठी आपल्याकडे काही ऑप्शन्स आहेत का? कोणत्या कोणत्या ऑप्शन्स द्वारे आपण आपला टॅक्स कमी करू शकतो याबद्दल आपण माहिती करून घेऊ. तर तुमचं जर होम लोन असेल आणि त्यावर तुम्ही जो काही EMI पे करत आहात, तर इंटरेस्ट ऑन होम लोन, तर तो इंटरेस्ट सुद्धा आपले टोटल इन्कम मधून मायनस होतो आणि प्रिन्सिपल अमाऊंट सुद्धा तुमच्या टोटल इन्कम मधून मायनस होतो डिडक्शनद्वारे. त्यानंतर काही इन्शुरन्स पॉलिसी जर असेल तर त्याद्वारेही तुम्ही डिडक्शन घेऊ शकता. त्यानंतर काही LIC असेल किंवा म्युच्युअल फंड असेल ELSS मध्ये, तरी तुम्हाला डिडक्शन घेऊ शकता. तुम्ही सुकन्या समृद्धी असेल तरी डिडक्शन घेऊ शकता. त्यानंतर बँक FD असेल, FD पण 5 इयर्ससाठी, तर त्याद्वारे सुद्धा तुम्ही डिडक्शन घेऊ शकता. NPS मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल तर त्याद्वारेही तुम्ही डिडक्शन घेऊ शकता. या व्यतिरिक्त ATD मध्ये तुम्ही हेल्थ इन्शुरन्स असेल तरी डिडक्शन घेऊ शकता तुमच्यासाठी आणि तुमच्या आई वडिलांसाठी. त्यानंतर तुम्ही जर एखाद्या जे गव्हर्नमेंट नोटिफाईड ट्रस्टला जर डोनेशन जर करत असाल तर त्या डोनेशनच्या अगेन्स्ट मध्ये सुद्धा तुम्हाला सेक्शन 80G मध्ये तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं. त्यानंतर तुम्ही जर तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी जर एज्युकेशन लोन जर घेतलेला असेल तर त्या लोनवर जो काही इंटरेस्ट तुम्ही पे करत आहात त्याद्वारेही तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं. एवढेच पर्याय आहेत का? तर असं काही नाहीये. या व्यतिरिक्तही खूप सारे पर्याय आहेत, तर ते आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकतो. ITR भरण्याचे काही फायदे आहेत का? ITR का भरणं आवश्यक आहे त्याबद्दलही आपण माहिती करून घेऊ. तर सर्वात महत्वाचा हा एक फायदा आहे की हे एक इन्कम प्रूफ आहे, जे की एकदम स्ट्रॉंग इन्कम प्रूफ, यापेक्षा वेगळं दुसरं इन्कम प्रूफ स्ट्रॉंग असू शकत नाही. त्यानंतर तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर बँकवाले तुम्हाला ITR ची कॉपी कंपल्सरी मागतील. तुमची फाईल स्ट्रॉंग होते जर ITR तुमच्याकडे असेल तर. त्यानंतर तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जायचं असेल तर विजा लागतो, तर विजा अप्लिकेशन करण्यासाठी कंपल्सरी इन्कम टॅक्स रिटर्न आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा जर कोणत्याही सोर्सेस मधून जर TDS मायनस झाला असेल, TCS मायनस झाला असेल तरी तुम्हाला ITR फाईल करणं आवश्यक आहे. म्हणजेच रिफंड घेण्यासाठी सुद्धाही तुम्हाला ITR ची आवश्यकता आहे. त्यानंतर मी आता सांगितल्याप्रमाणे तुमचं जर काही मागच्या वर्षात काही लॉसेस झाले असेल तर ते लॉसेस तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी ITR फाईल करणं आवश्यक आहे. त्यानंतर मोठ्या लेवलवर तुम्हाला जर इन्शुरन्स खरेदी करायचा असेल, म्हणजे हाय कव्हरेज जर घ्यायचा असेल इन्शुरन्समध्ये, तर तुम्हाला ITR कंपल्सरी लागेलच तिथे. तर त्यासाठी ITR तुम्ही फाईल करू शकता. त्यानंतर तुमचं आता स्टार्टअप जर काही असेल तर स्टार्टअप फंडिंगसाठी ITR ची कंपल्सरी आवश्यकता आहे की आपण त्यावर टॅक्सेस पे करणं. तर हे टॅक्सेस पे करण्याची जी जबाबदारी आहे तर ते ITR द्वारे आपण पूर्ण करू शकतो. म्हणून ITR फाईल करणं आवश्यक आहे. जर आपण ITR फाईल केला नाही किंवा काही कारणास्तव करू शकलो नाही तर काय काय आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात, काय काय गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्यावर काय काय ऍक्शन घेऊ शकतो, तर त्याबद्दल आपण माहिती करू. तर सर्वात महत्वाचं, आपल्याला ITR जर आपण फाईल केला नाही किंवा लेट करत आहोत तर लेट फीस आपल्याला पहिलं चार्ज होईल. लेट फीस किती आहे? तर जर तुमचं इन्कम 5 लाख रुपयाच्या बिलो असेल तर तुम्हाला 1000 रुपीज लेट फीस लागेल. त्यानंतर जर तुमचं इन्कम 5 लाख रुपयाच्या पुढे असेल टोटल इन्कम तर तुम्हाला 5000 रुपये पेनल्टी लागेल. आता हे कधीपर्यंत लागेल तर ते असेसमेंट इयर संपेपर्यंत. एकदा असेसमेंट इयर संपलं तर ITR फाईल करणं सुद्धा अशक्य होऊन जातं. त्यानंतर या व्यतिरिक्तही तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नोटीस इश्यू करू शकतो तुमच्या नावे. नोटीस इश्यू केल्यानंतर तुम्हाला ही सर्व हे डिटेल्स द्यावे लागतात. नोटीसमध्ये आन्सर द्यावे लागेल प्रॉपर. त्यानंतर ऍडिशनल तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसर काही पेनल्टी लावू शकतात. त्यानंतर तुमच्या अगेन्स्ट मध्ये प्रोसिक्युशन सुद्धा होऊ शकते. त्यानंतर तुमचं इम्प्रिझनमेंट सुद्धा होऊ शकते 2 वर्षापर्यंत. त्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडे काही लॉसेस जर झाले असतील तर ते लॉसेस सुद्धा तुम्हाला कॅरी फॉरवर्ड नाही करता येणार जर तुम्ही ITR फाईल नाही केलं तर. या व्यतिरिक्त तुमच्यावर 1% इंटरेस्ट चार्ज होईल जो की पर मंथ असेल. आणि जर तुमचा रिफंड जर काही असेल तर तो रिफंड येणं सुद्धा डिले होऊ शकतं. तर त्यासाठी तुम्हाला ITR फाईल करणं कंपल्सरी आहे. तर अशा पद्धतीने आपण इन्कम टॅक्स रिटर्न काय आहे
का फाईल करणं आवश्यक आहे, त्यासाठी काय डॉक्युमेंटेशन लागतो, हे या सर्वबद्दल माहिती घेतलेली आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर जर तुम्हाला काही इन्कम टॅक्स बद्दल काही क्वेरी असेल, डाऊट असेल तर तुम्ही जरूर आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि जर आपल्याला आपलं ITR जर फाईल करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्या टीम सोबत संपर्क करा. तुम्हाला प्रॉपर गायडन्स देऊन तुमचा ITR फाईल केला जाईल. धन्यवाद.